डे टू ऑल. तर आज मी मागच्या वर्षी वुमेन्स डेच्या प्रोग्रामचं औचित्य साधून आम्ही ॲबॅकस म्हणून क्लासेस सुरू केले होते. त्यामध्ये मी तुम्हाला मागल्या वेळेस ॲबॅकसचे फायदे आणि ॲबॅकस काय असते ते सांगितलं होतं. आता पण मी तेच करणार आहे. थोडंसं ॲबॅकसबद्दल तुम्हाला सांगणार आहे काय असते. आणि हे आमचे स्टुडंट आहे, यांनी थोडंसं कॅल्क्युलेशन आणि ॲबॅकस मुळे कसे डेव्हलप झाले आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. सर्वात पहिले ॲबॅकस म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला. तर ॲबॅकस म्हणजे काय नाही, असं एक सिंपल किट असते. यावर काय करतो आपण, पोरांना कॅल्क्युलेशन करायला सांगतो. म्हणजे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. तर कॅल्क्युलेटर पेक्षाही फास्ट यावर प्रॅक्टिस केल्यानंतर पोरं जे आहे ते आपले कॅल्क्युलेशन करतात. हे कसं काय होतं ते सांगतो मी तुम्हाला. सर्वात पहिले याच्यामध्ये 4 बिट्स आणि 5 बिट्स असतो. त्याप्रमाणे आपण त्याची रेग्युलर प्रॅक्टिस करून घेतो. मग ते अशा प्रकारे काम करते की ते ॲबॅकस पोरांच्या एकदम ब्रेनमध्ये ते आत्मसात करून घेतात आणि ॲटोमॅटिक ते त्यांची आकलन शक्ती आहे करण्याची, ॲडिशन सबट्रॅक्शन आणि कोणतेही प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणा, तर ते खूप चांगल्या प्रकारे वाढते. तर हे काम कसं करते, सर्वात पहिले तर आपण ॲबॅकसवर त्याची प्रॅक्टिस करून घेतो. त्यामुळे तुम्ही एक शब्द ऐकला असेल, फोटोग्राफिक मेमरी. आपण जेव्हा मूवी बघतो ते आपल्या जास्त लक्षात राहते ॲज कम्पेअर टू आपण लिहिणं वाचन करतो त्याच्यापेक्षा. तर ॲबॅकस काय करते, तर फोटोग्राफिक मेमरी पोरांची डेव्हलप करते. म्हणजे कोणतीही गोष्ट त्यांना फोटोच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवण्याचा म्हणजे पोरं त्यामध्ये हे करतात. त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढते, फोटोग्राफिक मेमरी वाढते, ब्रेनचं इम्प्रूव्हमेंट होते, त्यांची ॲक्युरेसी वाढते. आणि जे आपण गणिताचे प्रॉब्लेम, मॅथचे प्रॉब्लेम करतो ना, ज्याला आपल्याला वेळ लागायचा 5 ते 10 मिनिट, ते पोरं एकदम 2 मिनिट म्हणजे सेकंदामध्ये करतात. तर मी काही न सांगता डायरेक्ट त्यांचा डेमो दाखवत आहे तुम्हाला. तर हे पुरं आहे, याच्याजवळ एक किट आहे. सर्वात पहिले मी किटवर सांगतोय कसे प्रॉब्लेम करतात, त्यानंतर तुम्हाला मग मी त्याचे मेंटर याने विदाउट किट पण ते करू शकतात. ठीक आहे. तर मी यांना क्वेश्चन विचारणार आहे, ते डायरेक्ट ॲन्सर सांगणार आहे. तर कोणाजवळ मोबाईल असेल तर त्यावर कोणीतरी कॅल्क्युलेशन करा आणि मला करेक्ट असेल तर सांगा. ठीक आहे. मी क्वेश्चन सांगणार, तो करायचा आहे तुम्हाला. तर मी मॅडमकडे देतो. चला करा. 5 + 2 + 1 - 6. ॲन्सर सांगायचं आहे तुम्हाला. तू ॲन्सर करेक्ट. करेक्ट. नेक्स्ट. आता थोडंसं फास्ट सांगतो मी. 9 - 6 + 2 + 1. ॲन्सर करेक्ट. नेक्स्ट. आता थोडंसं आपण डबल डिजिट पण घेऊ यांचं. म्हणजे हे तर सिंगल डिजिट झालं, हे तर सिंपल वाटतं. आता मी थोडंसं म्हणजे डबल डिजिटमध्ये क्वेश्चन सांगतो. करा. 12 11 51. ॲन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. पुन्हा 51 11 22 - 52. ॲन्सर करेक्ट. 32 करेक्ट आहे. करेक्ट आहे. तर हे तर झालं ॲबॅकसवर. आता आपले कसं लेवलनुसार पोरं डेव्हलप होतात. तर काही पोरं यात ते सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये आहेत. तर मी त्यांना उभं करतो आणि त्यांना, आता तुम्हाला कोणाला जर क्वेश्चन विचारायचे असेल तर तुम्ही टाईप करून टाका. मी क्वेश्चन विचारतो, ते ॲन्सर देते की नाही तर पाहू. सिंगल डिजिट करा पहिले, 5 रो पर्यंत करू शकता. तर मी 1-2 क्वेश्चन विचारतो, तोपर्यंत सगळे पॅरेंट लोक एक क्वेश्चन टाईप करून ठेवून द्या. तुम्ही विचारू शकता. तर हे थोडे मोठे पोरं आहेत, म्हणजे सेकंड लेवल पर्यंत पोहोचलेले आहेत. मागचे थोडे फर्स्ट लेवल मध्ये त्यांनी आता ऍडमिशन घेतली आहे, तर त्यांना थोडा वेळ लागेल. ते पण करतात, करत नाही असं नाही, पण हे जरा फास्ट करतात. तर मी क्वेश्चन सांगतो यांना. करा. 5 9 1 2 6. ॲन्सर
करेक्ट आहे. तर या प्रकारे पोरांची स्पीड वाढलेली असेल. तर हे मॅक्सिमम पोरं फर्स्ट क्लासमध्ये आहे. तर एवढ्या फास्ट कॅल्क्युलेशन करू शकतात. जसे जसे मोठे होणार पुन्हा त्यांची स्किल डेव्हलप होईल. ते डबल डिजिटवर मेंटेन करू शकणार, मल्टिप्लिकेशन करू शकणार, डिव्हिजन पण करू शकणार. तर नेक्स्ट क्वेश्चन कोणी बनवला आहे क्वेश्चन? कोणाला विचारायचं आहे क्वेश्चन? ठीक आहे, मीच विचारतो. पुन्हा सांग. तोपर्यंत एक दोन लोक टाईप करून ठेवा पॅरेंट्स पैकी, त्यांचे पण क्वेश्चन घेऊ. चला करा. 11 51 आन्सर सांगा सगळेजण. 73 करेक्ट आहे. तर या प्रकारे ते मेंटल पण करू शकतात. तर तुम्ही मला ट्रिपल डिजिट पण करू नका. तर हे डबल डिजिट तर करतातच, सोबत सोबत ट्रिपल डिजिटचे पण काही आन्सर करू शकतात. तर बघू. 121 प्लस 511 आन्सर 632 करेक्ट आन्सर आहे. 511 प्लस 122 आन्सर 633. ठीक आहे, करेक्ट. तर यामध्ये काही पोरं आपले थर्ड लेवलला पण आहे. तर ते जास्त फास्ट कॅल्क्युलेशन करतात. यामध्ये तुम्ही तिघं बसून जा. तुम्ही तिघं करा. पिऊ आणि तुम्ही बसून जा. तर हे पोरं थर्ड लेवलला गेले आहे. तर आता मी कॅल्क्युलेशनची स्पीड पण वाढवत आहे, तरी पण ते करू शकतात. बघू आपण. चला. 9 8 2 1 6 आन्सर 25 म्हणत आहे, 26 म्हणत आहे. आन्सर काय आहे? 26 करेक्ट आहे. ठीक आहे, एका दोघांना चुकू शकतं. ठीक आहे. नेक्स्ट 11 5 6 2 9 8 3 आन्सर 44 करेक्ट आहे. तर या प्रकारे पोरांची कॅल्क्युलेशनची स्पीड आपण ॲबॅकस मुळे वाढवू शकतो. तर आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचे क्लास घेतो.